नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या गोंडच्या ब्लॉगमध्ये. तर आपण चाललेलो आहे कोंडेश्वरला. मस्तपैकी पाऊस पडतोय जोरजोरात. तर बोललो कोंडेश्वरला जाऊया, आज सुट्टी पण आहे. मस्त फॅमिली बरोबर फिरूया. आजचा ब्लॉग आपला फॅमिली बरोबरचा आहे. पूर्ण कोंडेश्वरचा तुम्हाला पावसाचा व्ह्यू दाखवतो कसा काय आहे ते. तर तुम्ही डिसाईड करा यायचं की नाही यायचं. आणि बदलापूर मधला तो मोस्ट ऑफ दी फेमस हे आहे प्लेस आहे ती कोंडेश्वरची. तर तिकडे चाललोय आपण. आणि आपली श्रीमान दादाला भेटलेलो, तो ब्लॉग त्याची रील बनवलेली, त्याला 1.4 मिलियन व्ह्यूज कंप्लीट झालेले. दादानी आपल्याला लाईक पण केले त्या व्हिडिओला. तर आणि काल शुभमने सुपर चॅट केलेली, तेव्हा त्याने दादाने बोललं की तुम्ही रील शूट करायला सुरुवात करा, खूप भारी सपोर्ट भेटेल वगैरे वगैरे. तर आपण आता रील शूट करायला पण सुरुवात करणार आहे. तर आता आपण निघूया सध्या कोंडेश्वरला. तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, मी आता पटापट 4 व्हीलरमध्ये बसतो आणि तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो. आलोय कोंडेश्वरला. हे बघा, हे 3 जण आहेत, पप्पा मम्मी आणि हा बारका. इथे मंदिर आहे समोर. त्या मंदिराच्या आतमध्ये जाऊन तिथे तुम्हाला वॉटरफॉल आहे तो दाखवतो. इथे वॉटरफॉल येतो बघा. बघा ना वॉटरफॉलचा, बघा. त्याला जायचंय धबधब्यात, हे घेऊन चालले. बघूया. तिला पण आता आलाय जायला मजा. रिटायरमेंट लाईफ जगताय. मस्त व्ह्यू भेटला आपल्याला आता. हा बघा, चालली घरात फोटोग्राफर असला की हाच लफडा होतो. कडक माहोल झालाय इथे. लय भारी मजा येते कोंडेश्वरला. तुम्ही पण नक्की विजिट करा बदलापूरमध्ये. जर प्रॉपर ॲड्रेस पाहिजे असेल तर मला कमेंट करा ब्लॉगमध्ये, तर मी ॲड्रेस प्रॉपर टाकतो त्याच्यात. त्याची पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेलच. ते अजून आता पुढे पण अजून धबधबे आहे, तिकडे पण जाऊया आपण. थांबा, मी भिजत नाही कारण सर्दीचा विषय होईल लगेच, म्हणून मी भिजत नाही, थोडा रिस्क घेत नाही. नंतर बघू, मूड झाल्यावरती भिजू. मंदिरात चाललोय, मंदिरात जायचा विषय करतोय, पण एकदम आतमध्ये नाही जाणार आहे. फक्त जर तुम्हाला धबधबा दाखवायचा त्याच्यासाठी जातोय आत. असा काय तो व्ह्यू आहे इथे. इथे वडापाव वगैरे भेटतात. मके पण आलेले आहेत. तरी बोलूया, भिजायचं नाही. मी बघा कसे चालले, पिना मिना टिका. आणि इथे पाण्याचा फ्लो बघा इथे कसला आहे. बेकार धबधबा आहे बघा, तारवाडी धबधबा. वरती पोरं मस्त वेगळी एन्जॉय करतात ते बघा. लो बघा धबधब्याला कसलाय, मस्त आहे ना मंदिर इथे. हवं कडक मंदिर आहे, गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इथे पाण्याच्या मध्ये हा पूर्ण मंदिर पाण्यात जातो. तेव्हा प्रेशर जास्त असतोय बघ इथे. प्रेशर बघा. परत आता त्या धबधब्यात चाललंय.
कारण यांना भिजायचं आहे त्या धबधब्यामध्ये. तर खूप कोंडेश्वरच्या मंदिरात नाही गेलो, ते धबधबा वगैरे दाखवला, महादेवाचं बाहेरूनच दर्शन केलं. मग आता चाललोय पुढे कारण गर्दी पण भरपूर होती. चंगू बघा चंगू, हा मंगू, हा टंगू, तिघा जण बसलेत वाट बघत. कसली एन्जॉयमेंट करते तिथे बघा. ही खरी लाईफ आहे ही. बघा ना ह्याच्या पायाला लागले, तरी पण असं आहे की एन्जॉयमेंट सोडायची नाही भाई. लाईफ एकदाच भेटते, एन्जॉय करून घ्यायची मित्रांनो. बघा मित्रांनो, अजून एका ठिकाणी होल्ड करणार आहे आणि तिथून नंतर परत निघणार आहे. बिल्डिंगचे पोरं पण निघालेत पिकनिकला यायला, त्यांच्याबरोबर पण जायचं आपल्याला. ब्लॉग मोठा होईल बहुतेक, बघू चला. मित्रांनो माहोल बघा ना कसला कडक झालाय. मगाशी इथून धबधबे दिसत होते, आता काहीच दिसत नाही बघा. अख्खा धुका आलाय, काय कडक व्ह्यू आहे बघा ना. पूर्ण सर्वीकडे धुक्याने अशी चादर पसरलेली आहे बघा. फायनली मित्रांनो घरी आलो आहे. मस्त फिरलो वगैरे, फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड केला. आपण दररोज आठवड्यात कामाला जातो, महिनाभर कामाला असतो, फॅमिलीबरोबर टाईम द्यायला भेटत नाही. तर आजचा तो दिवस होता, फॅमिलीबरोबर स्पेंड केला. कोंडेश्वरला गेलेलो, खूप भारी वाटलं. मस्तपैकी रिलॅक्स वगैरे झालं. भारी एकदम मस्त निसर्ग आहे कोंडेश्वरचा. तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. आणि आजचा आपला ऑल ओव्हर ब्लॉग इथपर्यंतच होता. मला वाटलं मोठा ब्लॉग होईल, पण छोटा ब्लॉग झाला आहे. मला वाटतं 5-6 मिनिटाचा झाला असेल. तो ऑल ओव्हर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.